फार कठीण आहे आणि म्हणूनच या संपूर्ण आयोजन टीमला सलाम असेल। या ठिकाणी जाऊया मैदानाच्या दिशेने। गोलंदाज सज्ज आहेत, फलंदाज सज्ज आहेत, दोन्ही संघ सज्ज आहेत। आमचे प्रेक्षक राजेही सज्ज होताना पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्कवर बेनापट्टी एक्सप्रेस म्हणून त्यांना आपण पाहतो। अनिकेत चौधरी या ठिकाणी एस पंच देखील सज्ज होताना पाहायला मिळाले। झाकीर खान सर, तर या ठिकाणी आपण करूया काउंट डाऊन। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 हेवी गोज द फर्स्ट बॉल ऑफ मेगा फायनल। एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या। मेगा फायनलचा पहिला चेंडू पडताना जिथे गोलंदाज आहेत बेनापट्टी एक्सप्रेस अनिकेत चौधरी। पहिलाच बॉलवर ऑफ साइडला चिप शॉट, परंतु झेल या ठिकाणी सुटला गेला। जीवदान मिळालंय। फेकी या ठिकाणी प्रॉपर पाहायला मिळेल। दैव देते आणि कर्म नेते, हे सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या। पहिल्याच बॉलवर झेल सुटला, सेकंड लाईफ मिळाली होती, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकले नाहीत आणि रुपेश जाधव हे पहिले गडी बाद होताना पाहायला मिळाले। मेगा फायनलच्या माध्यमातून फर्स्ट विकेट डाऊन। एनसीसी ट्रॉफी विकेट डाऊन। ओव्हरप्ले मध्ये हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी अपयश आलं। तदनंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील रोशन चव्हाण फलंदाजी करताना तिसऱ्या क्रमांकासाठी 1 डाऊन प्लेयर। अप्रतिम वेग वेग आणि वेग, या वेगाची चर्चा सातत्याने आपण वसई तालुक्यामध्ये करतो, पालघर जिल्ह्यामध्ये करतो, बेनापट्टी गावामध्ये करतो आणि तोच वेग या ठिकाणी पाहायला मिळालाय। काय लेंथ, काय लाईन, काय अचूकता, काय डिसिप्लिन आहे अनिकेत चौधरी यांच्याकडे। 2 बॉल आतापर्यंत आपण पाहिले। धावसंख्या 1 स्कोर बोर्डवर, 1 गड्याच्या मोबदल्यात। रोशन फलंदाजी मार्कवर, पुन्हा अनिकेत यांचा पुढील बॉल। अप्रतिम वेगाचा बादशाह म्हणून या ठिकाणी पाहायला मिळालाय। काही भन्नाट गोलंदाजी करताना वेगावरती नियंत्रण आहे, अचूक टप्पे आहेत आणि आतापर्यंत बेट्स बॉलर म्हणून बेनापट्टी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालेत। 3 बॉल मध्ये या ठिकाणी क्रिकेटमधील सी फॉर कंट्रोल या ठिकाणी पाहायला मिळाला। चांगल्या रीतीचं क्रिकेट अनिकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। यंग अँड टॅलेंट म्हणून जे आपण पाहिलं, लहानपणापासूनच क्रिकेटची फार आवड अनिकेतच्या माध्यमातून। यावेळी शफल होऊन खेळवण्याचा प्रयत्न केला, परंतु वेग इतका आहे की शफल होऊन तुम्ही या ठिकाणी फटके कन्वर्ट करू शकत नाहीयेत आणि याच वेगाची चर्चा सातत्याने आपण करतो। बेनापट्टी एक्सप्रेस का म्हटलं जातं अनिकेत यांना। बंधन आली अनिकेत आणि अनिकेतचा प्रवास काही साधा सोपा नाहीये। कित्येक ऑब्जेक्शन आली ऑपोजिट टीमच्या माध्यमातून, पंचांच्या माध्यमातून, परंतु अनिकेत मात्र मागे कधीच सरकला नाही। त्याने फक्त पाय पुढे ठेवले। यावेळेस लेट कटचा दर्जेदार स्ट्रोक, थर्ड मॅन बाउंड्री लाईन पार। मेगा फायनलचा पहिला चौकार रोशन चव्हाण यांच्या बॅट मधून। एनसीसी ट्रॉफी 4 रन। प्रेक्षक राजांसाठी या ठिकाणी पारितोषिक आहे। बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपा आणि 100 रुपयांचं कॅश प्राइज मिळवा। एका हातात झेल टिपला तर कॅश प्राइज डबल होईल। 200 रुपयांचं पारितोषिक आदरणीय सन्मान्य श्रीयुत विजयजी तरे साहेबांच्या माध्यमातून। यावेळी जबरदस्त स्ट्रोक, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अचूक रीतीने टिपला झेल आणि संपला रोशन चव्हाण यांचा खेळ। सेकंड विकेट डाऊन, फॉल ऑफ दी विकेट। धन्यवाद डीजे, वेलकम बॅक। मेगा फायनल आपण या ठिकाणी पाहतायत। पहिलं षटक राहिलं
अनिकेत चौधरी यांच्या नावावरती. का अनिकेत चौधरी नावाची आपण चर्चा करतो आणि ते पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अविनाश. अविनाश गव्हा तर गोलंदाजी मार्गवरती येते आहे राहुल गोंड. प्राऊड ऑफ बेनापट्टी. खूप चांगलं क्रिकेट राहुल गोंड यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. पहिलाच बॉल खूप चांगल्या नियंत्रणबद्धता पाहायला मिळाली, कंट्रोल पाहायला मिळाला आणि पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी चान्स घ्यावे लागतील फलंदाजांना. म्हणतात ना की कष्ट करायच्या वयामध्ये जर आराम करत बसलात तर आराम करायच्या वयामध्ये कष्ट करावे लागतील. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न पूर्णतः निष्फळ झाले. स्ट्रगल या ठिकाणी सुरू आहे, परंतु म्हणतात ना स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवरती येत नसतो आणि तेच संघर्ष या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. फलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर विजय जाधव अप्रतिम रीतीने त्यांचा खेळ परफॉर्मन्स अमर राहिलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगलं प्रदर्शन ॲज अ बॅटर. यावेळी स्विचचा फटका पाहायला मिळालाय. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक धावत आहेत. चेंडूला स्टॉप केलं गेलं. तत्पूर्वी धावा परिपूर्ण झाल्या 2 आणि 2 धावेच्या माध्यमातून 7 धावा या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाल्यात. 3 चेंडूंचा खेळ झाला. राहुल गोंड यांची ही गोलंदाजी पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं राहुल गोंड यांना PDTPL मध्ये खेळताना. षटकातील पुढील बॉल कमी गतीचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला बीट केला. आउटफील्ड खूपच वेगवान, परंतु दाद द्यावी लागेल. काय जबरदस्त अफलातून विशालचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण केलं, आपल्या संघासाठी धावा वाचवल्या आणि क्षेत्ररक्षकांना नेहमीच टोमणे ऐकायला भेटतात की तुम्ही फलंदाजी करत नाही, गोलंदाजी करत नाहीत तर तुमचं संघामध्ये काय काम. तर क्षेत्ररक्षक देखील हक्काने सांगतायत, छाती पुढे करून सांगतील की मान्य आहे आम्ही गोलंदाजी फलंदाजी करू शकत नाही, परंतु एक गोष्ट प्रामाणिकपणे करतो ती म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एक धाव वाचवण्यासाठी संघासाठी 100% योगदान देतो आणि तेच पाहायला मिळालं विशालांच्या माध्यमातून. ग्रेट एफर्ट्स. यावेळी चौकार आला आणि 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या लागली फलकावर 13 सप्टेंबर 2002 रॉबिन मिंज यांचा जन्मदिवस आणि पहिले असे आदिवासी खेळाडू ठरले जे इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून मुंबई इंडियन्स संघाचा हिस्सा असतील. अंडर 19 मध्ये खूप चांगले प्रदर्शन राहिलं झारखंड मधून बिलॉंग करताना रॉबिन मिंज. तोच 13चा आकडा आपण पाहिला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जर आपण बघितल्या तर 13 धावा आणि 2 गडी बाद झालेत. विहाविरा 11 धाणीव संघाचे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. या ठिकाणी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहत आहेत आणि अप्रतिम या ठिकाणी वर्क आपण पाहिलं. ग्रेट वर्क जे केलं गेलं अतुलजी घरत यांच्या माध्यमातून, प्राऊड ऑफ कमारे अनुरागजी चव्हाण यांच्या माध्यमातून, ब्रँड ऑफ खामलोले कपिलजी पाटील यांच्या माध्यमातून आणि म्हणूनच आज पाटील नेटवर्क हे फक्त नाव नाहीये तर ब्रँड बनताना पाहायला मिळाले संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. जे प्रेक्षक राज्यांना संधी मिळते मैदानामध्ये यायचं ते येतात जरूर, पण ज्यांना संधी मिळत नाही ते आपल्या घर बसल्या चालता बोलता फिरता जॉब वर्क असताना आणि जे कॉलेज स्टुडंट कॉलेजमध्ये असताना मॅचचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून घेत आहेत. पुन्हा अनिकेताला वेगाची चर्चा जरूर या ठिकाणी होईल. स्पीड गन आणि हवा काही मेथड या 2 मेथड असतात स्पीड मेजर करण्याचा आणि अनिकेत यांचा स्पीड जर मेजर केला तर 130 अबाव या ठिकाणी पाहायला मिळेल. वेगाचा बादशाह म्हणून आपण पाहिला. त्यावेळेस देखील वेगवान चेंडू पाहायला मिळाला. टॅप करण्याचा प्रयत्न राहिला. डीप पॉइंट झोन मध्ये एक धाव जरूर या ठिकाणी प्राप्त झाली आणि एका धावेने आपण जर पाहिलं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं. 14 रन्स. धावा लागल्यात 14 स्कोर बोर्ड वरती. 14 चेंडू एकंदरीत फेकून झालेत या इनिंगच्या माध्यमातून आणि धावा लागल्यात 14. चांगली फलंदाजी करावी लागेल विजय जाधव. या ठिकाणी अशा सिच्युएशन मधून कित्येक वेळा गेलेत, परंतु पुन्हा एकदा त्याच सिच्युएशन नुसार फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. यावेळेस आपण पाहिला हा स्ट्रोक परिपूर्ण केला गेला. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू जातोय 6 धावांसाठी.
वॉट अ स्ट्रोक अप्पर कटचा देखणा दर्जेदार एनसीसी ट्रॉफीचा षटकार. धावसंख्या 20 रन्स, 20 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळाल्यात. आणि येथे मात्र गाडीचं गेअर चेंज करताना पाहायला मिळालेत. म्हणतात ना, शर्यत वाहनांची असो किंवा मग आयुष्याची असो, यशस्वी तोच होतो जो योग्य वेळेवरती योग्य गिअर चेंज करतो. आणि तीच भूमिका पाहायला मिळाली विजय जाधव यांच्या माध्यमातून. षटकाराच्या माध्यमातून 20 धावा लागल्या. तदनंतर एक डॉट बॉल आला, कारण समोर गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर अनिकेत चौधरी सारखे गोलंदाज, खूप चांगल्या रीतीची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली अनिकेत यांची. खेळपट्टी जणू काही अनिकेत चौधरी यांच्या प्रेमात पडली या फायनल डे मध्ये. अप्रतिम चेंडू दिसेनासा होतो या ठिकाणी. मॅजिकल बॉलिंग, मॅन विथ गोल्डन आर्म अनिकेत चौधरी. 11 चेंडू आपल्या स्पेलच्या माध्यमातून आतापर्यंत त्याने परिपूर्ण केलेत. आणि 11 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर त्याने 12 धावा खर्च केल्या. आणि अनिकेत चौधरी, बेनापट्टी वसई या टीमचे प्रमुख फ्रंटलाईन गोलंदाज. हलक्याशा हाताने एक धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 21 धावा, 7च्या सरासरीने 3 षटकांचा खेळ होतोय परिपूर्ण. 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओव्हर कंप्लीट अँड 4th ओव्हर इन प्रोग्रेस. राहुल गोंड यांना पण पुनश्च एकदा पाहणार आहोत गोलंदाजी करताना. शपल झाले आणि तदनंतर आमच्या मान्यवरांच्या स्वागतासाठी हा येतोय एनसीसी ट्रॉफी षटकार 6. 27 धावा लागली स्कोर बोर्ड वरती. 27 रन्स पाहायला मिळाले धाव फलकावरती लागताना पहिल्याच बॉलवर. ही आहे खासियत विजय जाधव यांची. रंगरूप बदलताना यावेळेस देखील ऑफ साइडला फटका फसला. फटक्यामध्ये होती थोडीशी कमी आणि क्षेत्ररक्षक समीरने दिली झेल टपण्याची हमी. यस, विजय जाधव बॅक टू दी पवेलियन. एनसीसी ट्रॉफी विकेट डाऊन. धन्यवाद. 27 आहे आणि 27 धावेमध्ये 21 धावेचं बहुमूल्य योगदान राहिलं विजय जाधव यांचं. उत्कृष्ट फलंदाजी केली. विहाविरा 11 धाणीव या टीम साठी आणि डगआउट मध्ये परतले. तदनंतर रोहित दळवी 5व्या क्रमांकासाठी येत आहेत गोलंदाजी मार्कवर. राहुल गोंड ठरले पार्टनरशिप ब्रेकर. कोरवट टप्प्याचा बॉल हलक्याशा हाताने या ठिकाणी टच केला गेला. एकदा जरूर परिपूर्ण झाली. रोहित दळवी ऑफ द मार्क झाले. पहिल्याच बॉलवर सांघिक धावसंख्या 28 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. यावेळेस फलंदाजी मार्कवरती असतील ते म्हणजेच अविनाश. आणि समोर आहेत राहुल गोंड. राईट आर्म ओव्हर द विकेटचा वापर. खोलवट टप्प्याची लेंथ लाईन, पुलर लेन बॉलिंग जे आपण पाहतो एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळाले. 29 रन्स, 29 धावा मेगा फायनल आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस इंटेज आउटचा प्रयत्न केला, तेथे टिपले क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी खूपच सुंदर रीतीने झेल परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. आणि हा चौथा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. रोहित दळवी बॅक टू दी पवेलियन, गॉन.
गणेश जाधव 6व्या क्रमांकावरती येत आहेत फलंदाजी करण्याकरता. राहुल गोंड खूपच सुंदर रीतीने या ठिकाणी गोलंदाजी करताना पहिलाच बॉल गणेश जाधव यांच्या बॅट मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतो. या ठिकाणी चौकार, 4 धावा, 33 रन्स, 33 धावा येथे परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात चांगली गोलंदाजी राहिली, परंतु या बॉलवर गणेश जाधव यांनी दर्शवून दिलं की 6व्या क्रमांकावरती येऊन मी फलंदाजी करू शकतो. आणि येथून जर आपण बघितलं 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल, या 12 बॉलमध्ये 20 ते 25 धावा आल्या तर एक चांगली टोटल 33 रन्स, 33 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. चांगली धावसंख्या उभी राहू शकते कारण संध्याकाळचं सत्र, कारण ज्याप्रमाणे वातावरण बदलतं बेनिफिट सातत्याने मिळत असतो. कारण संध्याकाळचं सत्र म्हटलं तर गोलंदाजांना पोषक असणारं वातावरण आणि पोषक असणारी खेळपट्टी ही संध्याकाळच्या सेशनमध्ये आपण पाहतो. आणि म्हणूनच येथून या उर्वरित 12 चेंडू मागे 25 ते 30 धावा जमवाव्या लागतील विहाविरा 11 धाणीव्या टीमला. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर तेजस येतोय. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, आतापर्यंत चांगली गोलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम दिवसामध्ये जी पाहायला मिळाली. बेनापट्टी वसई संघाचे तेजस गोलंदाजी करताना 33 धावा स्कोर बोर्डवरती जॉईंट झाल्यात. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहिली. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती, नियंत्रण, चांगला बॉल, लिगल डिलिव्हरीज मध्ये हा बॉल काउंट झाला. चेंडू यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय करत निघून गेला राहुल गोंड यांच्या सेफ हँड मध्ये. येथून 11 बॉल मध्ये काय टोटल उभारली जाऊ शकते हे आपण पाहणार आहोत. याही वेळेस प्लेड अँड मिस अप्रतिम रीतीने कारनामा करताना पाहायला मिळाले तर गोलंदाजांचा बोलबाल आतापर्यंत राहिलाय. बेनापट्टी वसई टीमच्या माध्यमातून विश्वनाथ जाधव यांचा जबरदस्त क्लास आपण बघितला पहिल्या 2 सामन्यांमध्ये, परंतु यावेळेस ते उपस्थित नाहीयेत. सिली मिड ऑफ मध्ये बॉल आला, डायरेक्ट हिट करण्याचा वापर केला. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 धावा जरूर मिळाल्यात. धावसंख्या 35 फलकावरती जॉईंट झाली. 1 ते 2 मोठे फटके इथून खेळावेच लागतील. संघर्ष करावा लागतो, परंतु स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचं की संघर्ष जितना कठीण होगा जीत उतनी शानदार होगी. आणि त्याचप्रमाणे खेळावं लागेल क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा गोलंदाज तेजस याही वेळेस खूप चांगली अप्रतिम रीतीची उच्च स्तरीय गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगल्या माइंडसेटचा वापर केला गेला आणि योग्य टप्प्यावर ते नियंत्रण. 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करण्यात आल्यात गोलंदाज तेजस यांच्या माध्यमातून. गुड बॉलिंग बाय तेजस. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, खूप सुंदर रीतीने झेल परिपूर्ण करताना सॉफ्ट डिसमिसल, इंटरव्हियल विकेट गॉन. आशिष गांगणे यांना आपण पाहतायत. अप्रतिम रीतीची गोलंदाजी का डेट ओव्हरचा स्पेशल गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. डेट ओव्हरचे स्पेशलिस्ट गोलंदाज तेजस गोलंदाजी करताना 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा आणि 1 विकेट. अंतिम बॉल यावेळेस आपण पाहिला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न राहिला होता किरण यांचा. तत्पूर्वी या 2 धावा मिळतील, बॅकअप मिळेल. 2 धावा आल्या आणि या 2 धावेने धावसंख्या लागली 37 धावा, 37 रन्स हे पाहायला मिळालेत. आता अंतिम षटकाचा खेळ आपण पाहणार आहोत. पहिल्या डावातील हे 2 संघ 72 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिले 2 दिवस दिले पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या संघांना आणि तदनंतरचे आपण पहिले 5 दिवस जे दिले गेले आदिवासी समाज एक गाव एक संघाला, त्याच्यामधील 1 दिवस दिला गेला 8वा दिवस 40+ संघांना. अशा प्रकारचं शिस्तबद्ध मॅनेजमेंट जे आपण या ठिकाणी पाहिलं आयोजकांच्या माध्यमातून आणि प्रमुख आयोजन करते म्हणून आदरणीय सन्मान्य श्रीयुत विजयजी तरे साहेब, सन्मान्य संदीपजी दोडी साहेब या ठिकाणी पाहायला मिळाले आणि संपूर्ण त्यांची टीम
काय जबरदस्त कारनामा केला. बॅटची एज आणि राहुल गोंड यांच्या सेफ हँड मध्ये पाहायला मिळाले. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून 6वा गडी बाद, फॉल ऑफ दी विकेट. धन्यवाद लोंढे यांना आपण पाहत 8व्या क्रमांकावरती. अप्रतिम रीतीचं क्रिकेट ही स्पर्धा आपण पाहतायत आणि मेगा फायनलचा सामना, अंतिम सामना सुरू आहे या दोन संघाच्या दरम्यान. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक असेल पहिल्या इनिंग मधील आणि विलास लोंढे 1 ते 2 मोठे फटके खेळावे लागतील. आताचं क्रिकेट इम्पॅक्ट प्लेअरचं आहे, इम्पॅक्ट प्लेअर बनावं लागेल. यावेळेस आपण पाहिलं खूप सुंदर रीतीने लेग बायच्या माध्यमातून 1 धाव परिपूर्ण झाली. 38 धावा लागल्या स्कोर बोर्डवर. 4 बॉलमध्ये रिक्स घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. म्हणतात ना, जोपर्यंत आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये रिक्स घेत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट बनत नाही. म्हणूनच म्हटलं आयुष्यामध्ये रिक्स घ्यावी लागेल आणि क्रिकेटच्या खेळामध्ये ही रिक्स घ्यावी लागेल. फलंदाजांना धावबाची दाट शक्यता आणि यस डेफिनेटली विलास लोंढे देखील या ठिकाणी 7वा गडी बाद. 1 रन शॉट, धाव मिळणार नाहीये. एका मागोमाग एक विकेटची रांग लागताना आपण पाहतायत. आया राम गया राम तू चल मे आया हे दृश्य पाहायला मिळत. धावा आहेत फक्त आणि फक्त 38 स्कोर कार्ड वरती. स्पर्धा या मैदानावरती आपण पाहिले. एनसीसी ट्रॉफी 2024 या नंतर या मैदानावरती मोठमोठ्या मॅचेस एप्रिलच्या महिन्यामध्ये आपण पाहणार आहोत. नाईट क्रिकेट विजय मामा चषक 2025 याच मैदानावरती PDAPL 2025 आपण पाहणार आहोत. शेषवंशी क्षत्रिय भंडारी प्रीमियर लीग ही स्पर्धा, NDAPL ही स्पर्धा, अपकमिंग टुर्नामेंट्स. 4 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर झालेत. या षटकाचा 5वा बॉल. अप्रतिम हा बॉल पाहायला मिळालाय. फक्त आणि फक्त 1 धाव या 5 बॉल मध्ये पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्क वरती आहेत करण. छान गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगच्या माध्यमातून. याही वेळेस प्लेड अँड मिस. धावा आहेत फक्त आणि फक्त 38 आणि 39 धावेचं माफक लक्ष जे आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठेवलं गेलंय बेनापट्टी वसई या टीम समोर. विहाविरा 11 धानिव या टीमने पहिला डाव झाला समाप्त. आयोजकांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. समालोचन करण्याची संधी सन्माननीय विजयजी तरे साहेब आणि संदीपजी दोडी साहेब आणि संपूर्ण नंडोरे क्रिकेट क्लबचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जॉईन होतील कल्पित जिगोरे. थँक्यू व्हेरी मच. गवारी पोरी होशील का ग तू
थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी राहुलजी दानवा अप्रतिम. या ठिकाणी मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला विरा 11 दानिव संघ प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी 38 धावा जमवल्या गेल्या आणि 39 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलंय बेनापट्टी वसई संघासमोर. 2 ट्रम्प कार्ड फलंदाज दाखल झालेत. यावेळेस लक्ष्य छोटं आहे. इथे मात्र जिद्द, चिकाटी आणि मेहनत घ्यावी लागेल. विरा 11 दानिव संघाला राहुल गोंड आणि अविनाश असे 2 ट्रम्प कार्ड फलंदाज दाखल झालेत. गोलंदाज आपण पाहिलं रोशनला. या ठिकाणी 38 धावा जमवल्या गेल्यात. 39 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. मेगा फायनल चमचमणाऱ्या गोल्डन ट्रॉफीचा कोण ठरेल या ठिकाणी मानकरी हा येणारी वेळ, येणारी काळ काहीच मिनिटातच आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा 39 धावांचं लक्ष्य हे समोर असेल बेनापट्टी वसई संघाला. गोलंदाज आपण पाहिलं तर रोशन हा गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय. तर एका बाजूला स्ट्राईक एंडला राहुल गोंड हा फलंदाज पाहायला मिळतोय. 36 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष्य हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळतोय. मेगा फायनल पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. इथं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मात्र या ठिकाणी थांबावी लागेल. विरा 11 संघाला पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव आला. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी रोशनने पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळाला. यावेळी सप्रतिम फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. धन 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 सीमा रेखा पार चौकार आणि या चौकाराने खातो पण करताना बेनापट्टी वसई संघ पाहायला मिळतोय. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली. 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. काही कमालीचा फटका त्या ठिकाणी राहुल गोंड या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जबरदस्त अशी या ठिकाणी फलंदाजी. स्टार्टअप चांगला आहे. लक्ष्य छोटा आहे. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय बेनापट्टी वसई संघ. यावेळी साखू टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात नाही. चेंडू जातोय सरळ इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. म्हणतात ना आयुष्यात जर तुम्हाला वारंवार संकटांना सामना करावा लागत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा. कारण की देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतोय. गोलंदाज आपण रोशनला पाहिलं तर एका बाजूला राहुल गोल्ड हा फलंदाज आतापर्यंत यावेळी सप्रतिम फटका इथे मात्र कन्वर्ट केलंय. 4 धावामध्ये येते NCC नंडोरी ट्रॉफी चौकार आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर आहे. गोलंदाज आपण पाहिला रोशनला. 4 चेंडू फेकून झाले. 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज रोशन. तर एका बाजूला राहुल गोंड हा फलंदाज पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा सामना. यावेळी सप्रतिम फटका. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम आणि चेंडू येतोय सरळ सीमा रेखा पार चौकार आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसावली. 14 या आकड्यावरती. काही कमालीची स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रेशरला न झुमताना मात्र खेळताना हा फलंदाज 2 धुरंधर फलंदाज पाहायला मिळत आहेत बेनापट्टी वसई संघाचे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल P1 मधील पॉवर प्लेच्या पहिल्या षटक. रोशन थोडंसं महागडे षटक. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 5 चेंडू फेकून झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी खोलवर टप्प्याची लेन अप्रतिम. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि